हॅलो गाईज, दिस इज डॉक्टर दिव्या. आज आपण पाहणार आहोत स्नेह अध्याय चरक सूत्रस्थान 13वा. हा कल्पना चतुष्कातील अध्याय आहे. याच्यामध्ये आपण पूर्णतः चिकित्सा कशी करतात याच्याबद्दल आणि चिकित्साच्या ज्या कल्पनेसाठी काही गोष्टी सांगितल्या त्या आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये 25 प्रश्न विचारलेले आहेत अग्निवेशांनी. तर त्या प्रश्नांचं उत्तर हे आपण पूर्ण अध्यायातील पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, स्नेह कोठे कशापासून उत्पन्न होतो? किती प्रकारचे स्नेह आहेत? वेगवेगळ्या स्नेहांचे कोणकोणते वेगवेगळे गुण आहेत? कोणत्या वेळी कोणते स्नेहपान करावे? कोणत्या स्नेहाचे कोणते अनुपान? स्नेहपानाचे किती आणि कोणत्या कल्पना आहेत? स्नेहपानाची मात्रा किती? स्नेहपान किती मात्रेत करावे? स्नेहपान कोणकोणत्या रोगात आणि किती मात्रेमध्ये दिले जाते आणि कोणता स्नेह कोणत्या पुरुषाला हितकारी होतो? एकदा सुरू केलेले स्नेहपान विधी किती दिवस केला पाहिजे? स्नेहन कोणाला करावे? स्नेहन कोणाला करू नये? संपेक स्निग्ध योग्य स्नेहन झाल्याची कोणती लक्षणे आहेत आणि असम्यक स्नेहाची लक्षणे कोणती आहेत? आणि जर स्नेहपान अति केले तर कोणती लक्षणे दिसतील? स्नेहपानापूर्वी काय केले पाहिजे आणि स्नेहपान घेतल्यानंतर काय केले पाहिजे? स्नेहपान झाल्यावर स्नेहपचन झाल्यावर काय हिताचे व अहितकर आहे? मृदुकुष्ठाची कोणती लक्षणे आहेत? क्रूरकुष्ठाची कोणती लक्षणे आहेत? आणि अविधी अयोग्य प्रकारे स्नेहपानाने कोणते उपद्रव व्यापत होतात? अशा उपद्रवांचे निराकरण करणे, चिकित्सा कशी करावी? संशमन आणि संशोधनासाठी अचत्त स्नेहपान करायचे असेल तर त्यासाठी कोणकोणते उपाय अवलंबले पाहिजेत? आणि याच्यामध्ये जो इम्पॉर्टंट आहे तो आहे स्नेह विचारणा प्रयोग कोणकोणत्या रोगात आणि कोणत्या कोणत्या मात्रेमध्ये आणि कुठल्या प्रकारामध्ये केले जातो. याच्यामध्ये 2 योनी केलेले आहेत जे की इम्पॉर्टंट नाही एवढं. तर स्थावर आणि जांग. स्थावरमध्ये आपण तीळ, चारोली, पिस्ता, वेडा, चित्रा, हिरडा, एरंड, बी, मोहरी, करडी, बेल, अरूप, मुळाबी, जवस, निकोचन, अक्रोड, करंज, शेवग्याचे बी हे सर्व स्थावर स्नेहयोनीमध्ये येतात. तुम्ही यातले ॲटलिस्ट 5 नेम्स तरी लक्षात ठेवा. बाकी हा चार्ट दिलेला आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. एवढं इम्पॉर्टंट नाही आहे तो. त्यानंतर जांगम स्नेह. जे सर्व जलचर प्राणी आहेत जसे की मृग व सर्व पशुपक्षी सर्व तऱ्हेचे आणि जे जंगल हे सर्व जांगम स्नेहाची उत्पत्ती स्थाने आहेत. आणि जे यांच्यापासून आपल्याला दूध, दही, तूप, मांस, वसा आणि मज्जा उपलब्ध होतो त्यांचा आपल्याला जंगम स्नेहासाठी उपयोग केला जातो. तीळ तेल आणि एरंड तेल हा इम्पॉर्टंट आहे, MCQसाठी येऊ शकतो. सर्वेषां तेल जाताना तिल तैलम विशेषते बलार्थे स्नेहने च अग्रे एरंड तु विरेचना. म्हणजे सर्व स्थावर तेलांमध्ये बल वाढवण्यासाठी आणि स्नेहासाठी तिळाचे तेल श्रेष्ठ आहे आणि विरेचनासाठी एरंड तेल श्रेष्ठ आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर हा श्लोक पण इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती तुम्हाला MCQ येऊ शकतो. सर्पी तेलम वसा मज्जा सर्व स्नेह उत्तमा मता येषु च उत्तम सर्पी संस्कारस्य अनुवर्तते. याच्यामध्ये संस्कारस्य अनुवर्तते हा वर्ड इम्पॉर्टंट आहे जो की आपण सर्पीसाठी म्हणजेच तुपासाठी वापरलेला आहे. यामध्ये आपण 4 प्रकारचे स्नेह बघणार आहोत. तूप, तेल, वसा आणि मज्जा हे स्नेह आहेत. त्यामध्ये सर्व स्निग्ध पदार्थ उत्तम मानले जातात आणि या 4 स्नेहातून सुद्धा तूप सर्वात श्रेष्ठ मानले जाते. तूप सर्वात श्रेष्ठ का मानले जाते? कारण तूप हे असं आहे की जे स्वतःचे गुण न सोडता आपण त्याच्यामध्ये एखादी औषधी टाकलेली आहे किंवा मिक्स केलेली आहे तर ते तूप जे आहे ते औषधीचे सुद्धा गुण स्वीकारतो. त्यामुळे तूप हे श्रेष्ठ मानले आहे. त्यामुळे त्याला संस्कारस्य अनुवर्तते असं म्हणतात. त्यांनी संस्कारस्य अनुवर्तन म्हणजे काय हे सांगितलेले आहे. जसं की तूप आपल्यामध्ये संस्कारासाठी घातलेले जे औषधी गुण ग्रहण करते पण त्याच वेळी ते आपले गुण सोडत नाही.
तुपाचे स्वगुण संस्कारकारी द्रव्याच्या गुणांनी निशब्द होत नाहीत, पण जे तेल आहे त्यातील जे आपण संस्कारी द्रव्य घातलेले आहेत ते स्वतःच्या गुणांना नाहीसे होऊ शकतात. पण आपले जे संस्कार सोडत नसल्यामुळे आणि मधुर अविधायी इत्यादी तसेच जन्मापासून त्यात सतत उपयोग केला जात असल्यामुळे सुद्धा तूप हे सर्व स्नेहद्रव्यात श्रेष्ठ आहे. तर तुपासाठी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिला आहे की ते स्वतःचे गुण सोडत नाही आणि दुसरी आहे की ते जन्मापासूनच त्यात सतत उपयोग केला जातो, यामुळे तूप सर्वश्रेष्ठ मानलेले आहे. अशा प्रकारे स्वगुण, अनुवर्तन, माधुर्य, अविधायित्व, जन्मापासून सवय या 4 गुणांमुळे तुपे स्नेहद्रव्यात श्रेष्ठ मानले. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हा पण श्लोक इम्पॉर्टंट आहे. घृतं पित्तनिलारं रसं शुक्र ओजसामितं निर्वापनं मृदुकर्णं स्वरवर्ण प्रसादनं. याचा अर्थ असा होता की जे तुपाचे गुण आहेत, जे तूप पित्तजन्य आहे, वात विकार प्रशमन आणि रस शुक्र ओज यांच्यासाठी हितकर आहे. ते 10 शामक असून शरीराला कोमल करणारे, शरीर आणि स्वर यामध्ये प्रसन्नता आणते. त्यानंतर आहे मारुतग्नं न च श्लेष्मवर्धनं बलवर्धनं त्वचं उष्ण स्थिरकरं तैल योनी विशोधनं. हा पण श्लोक इम्पॉर्टंट आहे. तेलाचे गुण सांगितलेले आहेत. तेल हे काय, वात विकार नाशक आहे, म्हणजे सर्व जे वात व्याधी आहेत त्यांचं नष्ट करतो. त्यासोबत ते कफाचं पण वर्धन करत नाही. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कारण जर वात विकार नाश करत आहे तर कफ पण वाढला पाहिजे, पण इथं कफ वर्धन करत नाही. तेलाने बल वाढते, त्वचा हितकर होते. तेल उष्ण गुणाचे असते, उष्ण गुण आहे आणि शरीर दृढ करते आणि योनी मार्गासाठी ते शोधक म्हणून वापरले जाते. त्यानंतर आहे 16वा श्लोक. विद्यभग्न हतभ्रष्ट योनी कर्ण शरीरुचा पौरुष अपचे स्नेह व्यायामे चष्यते वसा. वसाचे गुण दिलेले आहेत. वसा म्हणजे चरबी, एक इन जनरल तुम्ही कन्सिडर करू शकता. त्यासोबत चरबी तुटणे, अस्थिभंग, मार लागल्यामुळे स्वस्थानापासून ढळलेल्या अस्थिसंधीसाठी आणि योनीकर्ण व डोक्यातील वेदना कमी करण्यासाठी आपण याचा वापर करतो. जसे की पौरुष्य वाढविणारी, शरीरपुष्टी वाढवणे अशी चरबी असून स्निग्धता आणण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी हितकर आहे. स्निग्धता आणते, हे पण स्निग्धता आणते आणि तूप पण स्निग्धता आणते. हे दोन्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आहे बलशुक्र रस श्लेष्ममेध मज्जा विवर्धनं मज्जा विशेषतो असताना च बलकृत स्नेहने हित. मज्जाचे गुण दिलेले आहेत. मज्जा सेवन करण्याने बल, वीर्य, रस, कफ, मेद आणि मज्जा याच्यावरती MCQ येऊ शकतो. बल, वीर्य, रस, कफ, मेद आणि मज्जा या सर्वांची काय करतो, मज्जा वृद्धी करतो आणि मज्जेमुळे काय विशेषतः हाडांमध्ये बल प्राप्ती होते. शरीर स्नेहनासाठी अत्यंत उपयोगी मानले जाते. तर हे पूर्ण श्लोक इम्पॉर्टंट होते. त्यानंतर हा एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही एकदा फक्त रीड करा आणि नॉर्मली MCQ येऊ शकतो याच्यावरती. ऋतूनुसार स्नेहपान काळ. शरद ऋतूमध्ये घृतपान केले जाते. माधव वैशाखमध्ये वसा आणि मज्जा. प्रावृत ऋतूमध्ये तेलपान. प्रावृत ऋतू हा ग्रीष्मच्या नंतर म्हणजे आधी येतो. त्यामध्ये तेलपान केले जाते. अत्यंत शीत, अत्यंत उष्ण कालात सुद्धा स्नेहपान करू नये. वात पित्तादिको रात्रा उष्ण च अपि पिबेन्नर श्लेष्माधिको दिवा शीते पिबेच्च अमल भास्करे. दोषानुसार स्नेहपानाचा काल सांगितला आहे. जसं की जर वात आणि पित्त आधिक्य रोग असेल तर उष्ण काळासुद्धा रात्री स्नेहपान करावे. जे वात आणि पित्त वाढले आणि उष्ण काळ आहे, तर उष्ण काळ आहे, वात पित्त वाढलेलं आहे, तर त्यांचं स्नेहपान रात्री करायचं. आणि जर कफ आधिक्य आहे आणि असेल तर दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाशात स्नेहपान करावे, कारण कफाचं विलयन होईल त्यासाठी. त्यानंतर हा श्लोक इम्पॉर्टंट नाही आहे. तर हा शीते रात्रो पिबन स्नेहनम नरः श्लेष्म अधिकोऽपि वा अनाहम अरुचि शूल पांडुत वा समृच्छते. याच्यामध्ये तुम्हाला वात पित्त प्रधान किंवा वात पित्त प्रधान रोगी त्याने अत्यंत उष्ण कालात दिवसा स्नेहपान केले तर त्याला मूर्छा, तृष्णा, उन्माद होईल
आता आपण वरती पाहिलं होतं की वात पित्त जर अधिक असेल तर उष्ण काळात रात्री स्नेहपान करायचे. पण जर त्याच्या अपोजिट आपण केलं की वात आणि पित्त प्रधान आहे आणि जो रोगी आहे तो पण वात आणि पित्त प्रधानच आहे, बट आपण अत्यंत उष्ण काळात दिवसा स्नेहपान करतोय, आपल्याला रात्री सांगितले पण दिवसा करतोय, तर त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन म्हणून मूर्छा, तृष्णा आणि उन्माद आणि कामला हे रोग होतील. तसेच कफाचं पण सांगितलं होतं की कफाच्या अधिकी असेल तर आपल्याला दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाशात स्नेहपान करायला सांगितले. बट आपण जर कफप्रधान रोग आहे आणि रोगी पण कफप्रधान आहे तर अत्यंत शीतकालात रात्री स्नेहपान केले तर कॉन्ट्राइंडिकेशन म्हणून अनाह, अरुची, शूल आणि पांडू हे रोग होतील. हे जे रोग होत आहे हे लक्षात ठेवा, कारण MCQ साठी येतील.